नमस्कार मित्र. आपण दिनक्रमाची सुरुवात करतो आणि काल मावळलेल्या दिवस, आठवणीतले दिवस, आठवणीतली वर्ष, आठवणीतले माणसं यांच्या आठवणीत रमतो. आणि माणसाची ओढ असणे हे साहजिकच असतं, कारण आपण एकटे एकांतात रमू शकत नाहीत. आपलं मन अस्ताव्यस्त सरभर होऊ शकतं एकटेपणाच्या भीतीने सुद्धा. म्हणून आपल्याला माणसांची, मित्रांची, जवळच्या माणसांची, त्यांच्या शब्दांची गरज असते. तर अशा या भावना प्रत्येकाच्याच मनात येत असतात. माझ्यासारखा एखादा कवी तेच शब्दरूपामध्ये व्यक्त करतो तेव्हा तुमच्या भावना मला जाणवलेल्या असतात, म्हणून त्यातून अशा कविता होत असतात. तर एक छोटीशी कविता आपल्यासमोर सादर करतो. शीर्षक आहे आठवणी. आवडत्या माणसांच्या आठवणी ठेवाव्यात मनाच्या पुस्तकात. आवडत्या माणसांच्या आठवणी ठेवाव्यात मनाच्या पुस्तकात. खुणा असतात त्यांच्याच पानापानागणिक. खुणा असतात त्यांच्याच पानापानागणिक. केव्हाही वाचावं मनातल्या मनात आपलं आवडतं माणूस. केव्हाही वाचावं मनातल्या मनात आपलं आवडतं माणूस. त्याच्या आठवणीसकट बिनभोडभाट निवांतपणे कधीही वाचावं आठवणीचं पुस्तक आपल्या माणसाचं. छोटीशी कविता कशी वाटली? आपले कमेंट, अभिप्राय जरूर द्या. मित्रमंडळीला शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. शब्द शुभेच्छा, स्वर शुभेच्छा.